हॅलो फ्रेंड्स. तर हा आपला चौथा व्हिडिओ आहे. ज्या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू सी अ न्यू टॉपिक दॅट इज नेम ऑफ द टॉपिक इज ॲन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. ओके, दिस इज अ स्टोरी बाय तपन मुखर्जी. तपन मुखर्जी इज अ वेल नोन रायटर and he wrote this story of a young boy who rescued and nursed and saved a baby langur. This is a story of a very good deed done by a boy. एका मुलानं एका माकडाच्या पिलाला वाचवलं, त्याची ही काय स्टोरी आहे. तर आपण ती स्टोरी सुरू करण्यापूर्वी बिफोर स्टार्टिंग अ स्टोरी वी आर गोइंग टू सी warming up activity or chit chat activity. In that we have seen some questions here, right? The name of a story, as you can see, काय बघताय तुम्ही, the name of a story is an encounter of a special kind. त्याच्यामधली ही काय आहे तर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे, एक अनोखी चकमक. एन्काउंटर हा शब्द यू माईट हर्ड. तुम्ही बऱ्याच वेळा एन्काउंटर हा शब्द काय केला असेल, ऐकलेला असेल. एन्काउंटर म्हणजे मुठभेड त्याला म्हणतो आपण, त्याला मुठभेड म्हणतो ना, एखाद्याशी पोलीस एन्काउंटर करतात तो. तर अविस्मरणीय असा शब्द आहे त्याला, एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. बिफोर दॅट स्टार्टिंग चिटचॅट ॲक्टिव्हिटी, लेट्स अ चिटचॅट ॲक्टिव्हिटी. नाव यू कॅन सी अ पिक्चर. हे चित्र दिसतंय तुम्हाला. दिस इज अ पिक्चर ऑफ अ गर्ल. ॲज यू कॅन सी, तुम्ही बघू शकता की ही काय एका मुलीचं चित्र आहे. अँड शी इज इन अ रिव्हर आहे ना, अँड वॉटर कम टू हर नेक. तिच्या गळ्यापाशी जवळजवळ काय केलं, वॉटर आलेलं आहे. इट इज अ टब. हा एक टब आहे, किंवा आपण त्याला पातेलं किंवा घमेलं म्हणतो. अँड अ पपी इन द टब. आणि या टबमध्ये कोण आहे, एक पपी आहे, एक कुत्र्याचं काय आहे, पिलो आहे ना. सो दिस इज अ पिक्चर. सो हिअर इज अ क्वेश्चन, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. तुम्ही या चित्रामध्ये काय पाहत आहात. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, दिस इज अ क्वेश्चन. नाव हाऊ कॅन वी ॲन्सर द क्वेश्चन. आपण या प्रश्नाचं उत्तर कसं लिहू शकतो बघा. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. लुक हिअर. मी तुम्हाला याच्या आधी पण फॉर्म्युला सांगितला आहे. WH सहाय्यकारी क्रियापद, करता मुख्य क्रियापद. हिअर WH इट इज अ ऑक्झिलरी वर्ब, देन इट इज अ सब्जेक्ट, अँड दिस इज अ मेन वर्ब. नाव यू कॅन इझिली आयडेंटिफाय दॅट दिस इज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. व्हॉट इज इट. इट इज अ सिम्पल. So question is that I have written this question here. What do you see in the picture? So as you can see that it is a WH, then it is a verb, auxiliary verb, then this is a subject, and this is a main verb. So you have to go from subject to WH and from WH to main verb. Okay, as you can see it is the sentence is in present form. Question is in a present form. प्रश्न हा वर्तमान काळामध्ये आहे. प्रश्न आहे बघा, यू तुम्ही काय पाहता इन द पिक्चर. या चित्रामध्ये तुम्ही काय पाहता. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. काय चित्रात दिसतंय. तर यू कॅन राईट ॲन्सर. मी आता फक्त एक उत्तर तुम्हाला लिहून दाखवतो. आय एम गोइंग टू राईट वन सेंटेन्स फॉर यू. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. आय सी. ओके, आय सी. वाय बघा, तुम्हाला प्रश्न विचारला इथं यू म्हणून सब्जेक्ट काय झाला, आय. आता मुख्य क्रियापद कुठला आहे, सी. डू ऑक्झिलरी वर्ब मर्ज इंटू मेन वर्ब. मेन वर्बमध्ये ते मर्ज होतं आणि सी आहे तसंच राहतं. आय सी अ स्मॉल गर्ल इन द पिक्चर. ओके, यू कॅन सी. हे अत्यंत साधं आणि सिम्पल वाक्य झालं. हे वाक्य लिहिणं म्हणजे इंग्रजी आलं, लक्षात घ्या. आय सी अ स्मॉल गर्ल इन द पिक्चर. मी एक लहान मुलगी काय करतोय, चित्रामध्ये पाहतोय. दुसरं काय दिसतंय तुम्हाला. आता ती काय करते रे, तर शी इज अ कॅरिंग. ती काय करते, कॅरी करणे म्हणजे घेऊन जाणे आहे ना. शी इज हॅविंग अ पपी ऑन हर हेड. आपण असंही म्हणू शकतो की तिच्या डोक्यावरती एक काय टब आहे की नाही. तर असं म्हणणं, अ टब असं म्हणू शकता ना तुम्ही. अ टब इज ऑन हर हेड. तिच्या डोक्यावरती काय आहे, टब आहे. हर हेड, तिच्या डोक्यावरती काय आहे, एक टब आहे की नाही. ओके, आता पाणी कुठपर्यंत आहे रे बाबा. हे बघा, पाणी दिसतंय म्हणजे शी माईट बी. शी माईट, MIGHT, माईट. आता माईट म्हणजे शक्यता, हां, म्हणजे रिअर पॉसिबिलिटी अशी दाखवली जाते आहे ना. शी माईट बी इन रिव्हर or
लेक. लेक म्हणजे तलाव. लेक म्हणजे काय? तलाव. तलावामध्ये किंवा रिव्हरमध्ये ती असण्याची शक्यता आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हे तुम्ही काय करू शकाल, जे प्रश्न आहे सिम्पल क्वेश्चन आहे, हा सिम्पल प्रश्न काय करू शकता, यू कॅन राईट. ओके. तुमच्या पद्धतीने एव्हरी हॅज इज ओन ओपन एंडेड क्वेश्चन आहे हा, त्यामुळे यू कॅन राईट ॲन्सर टू दिस क्वेश्चन. नाउ द सेकंड, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू. व्हॉट, WH ऑक्झिलरी वर्ब, मुख्य कर्ता अँड मेन वर्ब. काय, यू म्हणजे तुम्हाला काय विचार करता, तुम्ही काय विचार करता किंवा तुम्हाला काय वाटतं. द गर्ल मुलगी, इज ट्राईंग टू डू, ती मुलगी काय करते असं तुम्हाला वाटतं. आणि क्वेश्चन पुढचा आहे वाय, है ना. आता लक्षात घ्या, हा प्रश्न जो आहे सेकंड क्वेश्चन, दिस क्वेश्चन इज इन अ कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समधला हा प्रश्न आहे, बिकॉज एम इज आर प्लस वर्ब ING, एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस वर्ब ING. वर्ब ING म्हणजे क्रियापदाला ING. जर क्रियापदाला ING हा सफिक्स लागलेला असेल तर ते वाक्य इट इज अ कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समधलं. तर जर ज्या काळातला प्रश्न म्हणजे सपोज क्वेश्चन इज इन अ प्रेझेंट फॉर्म, ॲन्सर इज इन अ प्रेझेंट फॉर्म. लुक, इफ द क्वेश्चन इज इन अ continuous present tense, your answer should be in a continuous present tense. For example, what do you think the girl is trying to do. ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करते असं तुम्हाला वाटते. आणि नेक्स्ट क्वेश्चन इज वाय. हिअर आर टू क्वेश्चन्स. लुक, हिअर आर टू क्वेश्चन्स, राईट. बोथ आर WH क्वेश्चन. हिअर WH, हिअर WH, बोथ आर WH क्वेश्चन. सो ती मुलगी काय करते असं तुम्हाला वाटतं आणि का. दिस इज देअर आर टू क्वेश्चन्स इन इट. सो काय तुम्हाला वाटते रे. आय थिंक, मला असं वाटते की ती मुलगी जी पपी आहे, हे जे डॉग आहे, छोटासा डॉग, त्याला वाचवण्याचा काय करते, प्रयत्न करत आहे ना. तुम्ही असं म्हणू शकाल उत्तर, या प्रश्नाचं उत्तर ॲज यू सॉ, या प्रश्नाचं उत्तर आय एम गोइंग टू राईट हिअर. लुक, व्हॉट आय थिंक, बघा हिअर. व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं. मग यू कॅन स्टार्ट युअर ॲन्सर. तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं सोडवू शकाल काय, यू थिंक. मग काय इथं आय थिंक आहे ना. हां, द गर्ल इज ट्राईंग टू सेव. द गर्ल इज ट्राईंग टू सेव और द गर्ल इज ट्राईंग टू डिनोट फ्रॉम ड्रॉइंग. हां, द गर्ल इज ट्राईंग टू सेव द पपी है ना. एवढं उत्तर लिहिलं तरी चालेल. आता पपी काय होतं, इट इज अ ड्रॉनिंग हा शब्द आहे बघा, DROWNING, ड्रॉनिंग म्हणजे बुडणे. काय करणे, बुडणे. आता ती काय करते, त्या पपीला किंवा त्या कुत्र्याच्या पिलाला वाचवण्याचा प्रयत्न करते, बुडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करते. मग तुम्ही असंही म्हणू शकाल, आय थिंक द गर्ल इज ट्राईंग टू सेव्ह द पपी फ्रॉम ड्रॉनिंग. ओके. आता असंही म्हणू शकाल, द पपी इज सो स्मॉल. काय रे बाबा, तो स्मॉल आहे, तो छोटा आहे एकदम. द पपी इज सो स्मॉल, है ना. तर अशा पद्धतीने यू कॅन राईट सिम्पल सेंटेन्सेस. फार अवघड किंवा फार मोठी प्रश्नांची उत्तरं किंवा सेंटेन्स लिहिण्याचा प्रयत्न करू नका. ट्राय टू राईट शॉर्ट. थोडक्यात उत्तर लिहिले तर ते बरं पडेल. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, हां, व्हॉट वूड यू डू. आता क्वेश्चन बघा कुठं आहे एक्झॅक्टली, प्रश्न इथं सुरू होतो बघा. WH ऑक्झिलरी वर्ब, कर्ता मुख्य क्रियापद. एक लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला बोललो ना, WH कधी नाम अधिक सहाय्यकारी क्रियापद, कर्ता मुख्य क्रियापद. दिस इज अ फॉर्म्युला. आणि 75% जे प्रश्न असतात ना ते याच्यामध्ये बसतात. नाऊ दिस इज अ सिम्पल सेंटेन्स. हे सिम्पल सेंटेन्स आहे बघा. इफ, जर, यू वेअर, तुम्ही, इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, जर तुम्ही त्या मुलीच्या ठिकाणी असता, व्हॉट वूड यू डू, तुम्ही काय केलं असतं. तर काय केलं असतं रे तुम्ही, आय थिंक तुम्हीसुद्धा काय केलं असतं, त्याला रेस्क्यू करण्याचा किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. मग तुम्ही असं म्हणू शका, हे बघा, या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही इथूनच सुरुवात करायची. इफ आय, आता यू तुम्हाला प्रश्न विचारला आहे ना, है ना, त्याच्यामुळे यूच्या ठिकाणी काय पाहिजे, आय. इफ आय, आता आय इज अ सिंग्युलर, आय करता एक वचन आहे, त्याच्यामुळे वेअरच्या ठिकाणी वॉन्स.
इफ आय वॉज इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, आहे ना, तुम्ही इंडिव्हिज्युअल उत्तर देताय, म्हणजे वैयक्तिक उत्तर देताय, म्हणून काय होणार उत्तर, इफ आय वॉज इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल आय वूड. ऑक्झिलरी वर्ब तेच वापरायचं. मी आत्ता सांगितलं तुम्हाला, ज्या काळातला प्रश्न त्या काळातलं उत्तर. हां, वॉट एवर auxiliary were present in the sentence, auxiliary is going to denote or auxiliary is going to decide the tense of the sentence. कोणत्याही वाक्याचा काळ हा त्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद ठरवतं. हे सहाय्यकारी क्रियापद पास्ट टेन्समधलं आहे, हे ना, वूड. सो वूड, आय वूड सेव, काय उत्तर होईल. अगदी सिम्पल जर वाक्य उत्तर लिहायचं झालं तर काय केलं असतं, इफ आय वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल आय वूड, आहे ना. आता नक्कीच, निश्चित, सर्टनली, CERTAINLY, हां, हे ॲडवर्ब तुम्ही यूज करू शकता. आय वूड सर्टनली ट्राय टू सेव द लाईफ ऑफ द पपी. ओके, या पद्धतीने तुम्ही उत्तर काय करू शकता, सिम्पल आणि शॉर्ट उत्तर काय करू शकता, सोडवू शकाल. ओके, नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन. काय बघा, do you think she will become successful in her mission? Again I am going to read it for you. Do you think she will become successful in her mission? आता all three questions are WH question because it starts with WH, WH, here WH, here WH. But this sentence or this question begins with auxiliary verb do. So this is a verbal question. Look here, there are two types of questions. First is a WH question, and second one is a verbal question. Second one is a verbal. WH question means what? ज्या प्रश्नाची उत्तरं बऱ्यापैकी मोठी येतात, म्हणजे थोडीशी मोठी असतात, त्यांना म्हणतो आपण WH क्वेश्चन. आणि वर्बल क्वेश्चन म्हणजे काय, तर ज्या प्रश्नाची उत्तर यस किंवा नो येतं. ज्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, येस किंवा नो, त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ वर्बल क्वेश्चन. ठीक आहे. तर आपल्याला फक्त या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो द्यायचं, एवढंच करायचे. व्हॉट इज द क्वेश्चन, अगेन आय एम रिपीटिंग दिस क्वेश्चन अगेन. द क्वेश्चन इज दॅट, डू यू थिंक, तुम्हाला असं वाटतं का, शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन, तुम्हाला असं वाटतंय का की ती मुलगी, शी विल बिकम, ती काय करेल, बिकम. हे सिम्पल फ्युचर टेन्समधलं वाक्य आहे बघा, विल आधी क्रियापदाचं मूळ रूप. डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन, तुम्हाला असं वाटतंय का की ती तिच्या मिशनमध्ये, म्हणजे तिच्या कार्यामध्ये सक्सेसफुल होईल. तर याचं उत्तर येस असेल, म्हणून काय होणार उत्तर बघा, येस. काय उत्तर लिहायचं, येस असं लिहायचं, येस, नाऊ फुल स्टॉप. आय एम शुअर, आता हे ॲडिशन आहे, हे काय ॲडिशन आहे, म्हणजे आपण ॲडिशनली काय करतोय म्हणतोय, म्हणजे आता असं बघा, येस आय एम शुअर किंवा आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर mission. In that sense you have to write the answer. So this is first chit chat activity. Okay, so we have seen this activity, first activity. Now we are proceeding toward the next activity, that is a match the appropriate heading with the images, right? Now I am going to tell you what is exactly what the activity is. Match करणे, जोड्या लावणे, है ना. match the appropriate, appropriate म्हणजे योग्य, correct, APPROPRIT, appropriate, योग्य, correct. Headings with the images. Here are some headings given. Look here, here are some headings given. These are headings, okay, and these four are images. These four are images. ही चित्र आहेत. In the A image, what do you see? A man is there and around him there are books. So many books are there. Here the second man is there, but I think he is upset. You can see on his face, बघा चिडला एकदम, है ना, गुबरू गुबरू गाल. तर he is in the second picture, fourth picture, this is a D. Next is a B, okay, and I think here one person is sleeping and the sun is there and this person is reading. Okay, so you can see or you can observe the picture carefully and you can understand what the sentence is. And now the next, see what is this. Here is a very nice house surrounded by greenery, surrounded by trees and etc. Now the activity we have to complete, and this activity is here. Look, first, our luxurious bungalow. What do you see, which image is related or which
image will match to the this statement or this heading, which will be the perfect match for the statement. Our luxurious bungalow. Is it or is it? Yes, correct. What is this? C. For the first, C answer is there. Okay, now the second, my favorite pastime. What is my favorite pastime? Now look here, you have to read all this, you find out this answer to this statement. Now my favorite pastime and engrossed in my book. So here you can see book and here is a book, so you might confuse in this. Here also book. So these three images could disturb you or confuse you, but you understand my favorite pastime and engrossed in my book. मी माझ्या पुस्तकामध्ये एनग्रॉस्ड आहे. एनग्रॉस म्हणजे एंगेज. आय एम एन्जॉईंग माय रीडिंग. मी माझे पुस्तक रीडिंग काय करतो, एन्जॉय करतो. तर कुठल्या ह्याच्यामध्ये हे बघा, हे दोन चित्र जे आहेत, दीज टू इमेजेस शो द मॅन इज अ रीडिंग. हा इथं पण काय करतो, ही इज अ रीडिंग अँड ॲट द सेम टाईम हिअर ही इज अ रीडिंग. बट हू इज मोर हॅप्पी इन रीडिंग? I think the B1. Okay, so you can say he is engrossed in my book. He is enjoying his reading. So engrossed in my book is B. He is little bit terrible. He is a little bit irritating. त्याचा चेहरा बघा कसा इरिटेटिंग आहे ना. अँड ही काय होते, हा जो आहे हा काय करतो इथं, आय थिंक ही इज स्नोरिंग. तो स्नोरिंग करतोय बहुतेक, कदाचित घोरतोय घारघोर आहे ना. त्याच्यामुळं हा डिस्टर्ब झाला आहे बघा. आणि त्याच्यामुळं तो कदाचित म्हणत असेल व्हॉट अ कमोशन. कमोशन या शब्दाचा अर्थ होतो गोंधळ. काय गोंधळ आहे अशी, असं तो कदाचित काय करतोय म्हणतोय. त्यामुळे याला रिलेटेड इमेज आहे डी. ओके, आणि माय फेवरेट पास्ट टाईम मला आवडतात ठीक आहे म्हणून हे कुठलं आहे, ए. त्याच्यामुळं लक्षात घ्या ॲन्सर असेल सी, ए, डी आणि बी. So friends, we have seen these two activities. Now we are proceeding forwards towards encounter of a special kind. This lesson, it's very beautiful lesson. खूप छान lesson आहे बाळांनो. We will discuss about this lesson. But before that, we have to find out some important vocabulary there. काही शब्द महत्त्वाचे जे शब्द असतात जे अडतात आपल्याला. खरं तर शब्द vocabulary इज व्हेरी इम्पॉर्टंट इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये vocabulary, कुठल्याही भाषेमध्ये vocabulary फार गरजेचे आहे. हिअर इज अ vocabulary आय एम गोइंग टू टेल यू. नवीन शब्द आहेत ते आपण बघूया आणि मग नंतरचा अप्रॉक्सिमेटली लगेच येणारा जो व्हिडिओ त्याच्यामध्ये मी हे पार्ट जो आहे तो एक्सप्लेन करीन. बिफोर दॅट वी आर गोइंग टू सी द vocabulary, some words that can be व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. तुमच्यासाठी फार महत्त्वाचे शब्द आहेत ते मी तुम्हाला काय करतो सांगतो. अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, तपन मुखर्जी. vocabulary हिअर प्रोफेशन, PROFESSION. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, त्याला आपण बिझनेस म्हणतो. ॲडजेक्टिव्ह तयार झालं आहे प्रोफेशनल, AL सफिक्स लागला आहे, ॲडजेक्टिव्ह तयार झालं. इंडिव्हिज्युअल ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे पर्सनल म्हणजे स्वतःच्या मालकीचे. देन ॲडजेसंट हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. अटॅच्ड, बिसाइड, संलग्न, आपण म्हणतो ना बाजूचं, शेजारचं अशा अर्थानं. मॅजेस्टिक ॲडजेक्टिव्ह आहे. टॉल किंवा ह्यूज त्याला उंच किंवा विस्तीर्ण आपण म्हणतो. मॅग्निफिशियंट, पॉश, सुपर्ब, स्टनिंग त्याला आपण रुबाबदार असं काय करतो म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज अ डेन, DEN, डेन. डेन म्हणजे कॅव्हिटी, केव, गुहा, पोकळी, झाडामध्ये वगैरे असते ना तिला पोकळी म्हणतात ती. देन वर्ड इज अ एक्झिस्टन्स, EX. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, जीवन. अपोजिट वर्ड फॉर एक्झिस्टन्स इज अ नॉन एक्झिस्टन्स. ओके. नेक्स्ट वर्ड इज अ प्रोफाऊंड, इट इज ॲडजेक्टिव्ह. प्रोफाऊंड म्हणजे व्हेरी बिग, सिरियस, डीप, खूप मोठा, खोल अशा अर्थानं. अनफोल्डेड, फोल्ड म्हणजे बंद करणे आहे ना, माहिती ना तुम्हाला, फोल्डर असतो तो, फोल्डेड. आणि ओपनड न्यू थिंग्स, न्यू गोष्ट. आता ही एकच फेर आहे, अनफोल्डेड न्यू डायमेन्शन म्हणजे नवीन गोष्ट माझ्यासाठी काय झाली, ओपन झाली. वंडर म्हणजे आश्चर्य, आपण म्हणतो ना वंडरफुल, वांडर नाही, वंडरफुल म्हणजे आश्चर्य. सरप्राईज किंवा गुडनेस आपण त्याला म्हणतो. क्रिएट, इट इज अ वर्ब. इथं बघा व्ही म्हणलं आहे, वर्ब म्हणजे क्रियापद. निर्माण करणे. आता क्रिएटचा पास्ट टेन्स होतो क्रिएटेड, PP क्रिएटेड. आणि नाम झालं क्रिएशन, TION सफिक्स लागला आणि नाम तयार झालं, तर हे निर्मिती झालं. नेक्स्ट वॅकेशन म्हणजे हॉलिडे किंवा सुट्टी. हॉलिडे, लीव, रेसेस म्हणतो आपण,
है ना. नेक्स्ट प्रोवाईड. प्रोवाईड म्हणजे सप्लाय करणे. आपण म्हणतो हे वर्ब आहे बघा, व्ही म्हटले, इट इज अ वर्ब. प्रदान करणे, पुरवणे, सप्लाय. सप्लाईड, सप्लाईड. अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे चान्स, संधी, फॅसिलिटीज, कम्फर्ट. आपण म्हणतो ना चान्स आहे, फॅसिलिटी आहे, कम्फर्ट आहे, त्याला म्हणायचं. एनग्रॉस. एनग्रॉस म्हणजे बिझी इन, ऑक्युपाय इन, एखाद्या गोष्टीमध्ये गळून जाणे. आपण एखादी बघा मोबाईल बघायला लागला म्हणजे तुम्ही गळून जाता ना त्याच्यात, गेम खेळायला लागला म्हणजे, तर ऑक्युपाय, एनग्रॉस्ड इन त्याला म्हणायचं. आता हा शब्द आहे फेस्टिव्ह. इट इज ॲडजेक्टिव्ह. फेस्टल त्याला म्हणतात. फेस्टिवल उत्सव असतो ना, गणपतीचा उत्सव असतो, ईदचा उत्सव असतो आहे ना, ख्रिसमसचा उत्सव असतो, सच टाईप. हार्टी. हार्टी म्हणजे खरं तर हार्ट या शब्दाचा अर्थ हृदय होतो. इथं हार्टी म्हणजे मनापासून जेवला तो आहे ना, सफिशियंट, पुरेसं, कंप्लीट, मनसोक्त जेवणे अशा अर्थानं. ले डाऊन. ले डाऊन म्हणजे झोपणे, पुहुडणे शब्द वापरला आहे मी इथं. रिलॅक्स, जस्ट स्लीप असा म्हणून त्याला. आणि नॅप. नॅप म्हणजे डुलकी, झोपताना बघा डुलकी करतात ना माणसं, तसं आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा सेटल डाऊन, सिट डाऊन. सेटल डाऊन म्हणजे सिट डाऊन म्हणजे खाली बसणे अशा अर्थानं. बॅकड्रॉप म्हणजे बॅकड्रॉप म्हणजे सिच्युएशन, परिस्थिती. म्हणजे माझ्यासाठी ते बॅकड्रॉप चांगलं होतं, परिस्थिती चांगली होती अभ्यास करायला अशा अर्थानं. ॲडव्हेंचर. ॲडव्हेंचर म्हणजे करेज, फीट, डेअरिंग. आपण म्हणतो ना डेअरिंग आहे त्याच्यामध्ये, साहस म्हणायचं त्याला. ॲडव्हेंचर म्हणजे साहस. त्याच्यानंतर ब्रेक. ब्रेक. ब्रेक म्हणजे फुटणे. इट इज अ वर्ब. हां, ब्रेकचा पास्ट टेन्स ब्रोक आणि ब्रोकन. स्नोअर, SNORE, स्नोअर. इट इज अ नाऊन, त्याला स्नोरट म्हणतो आपण, घोरणे. ठीक आहे. देन चर्प. चर्प म्हणजे इट इज अ वर्ब. ट्विट करणे, कू करणे, चर्म करणे, चिवचिवाट करणे. ट्विटर आहे बघा, ट्विटर आहे ना, तर ट्विटर हा शब्द नाऊन आहे, ट्विट या शब्दापासून तयार झालेला आहे, वर्बपासून. कॉविंग. कॉविंग म्हणजे साऊंड ऑफ अ क्रो, कावळा काव काव करतो ना, त्याला कॉविंग म्हणायचं. हां. श्रेल. लाऊड, व्हेरी लाऊड, हाय पिच्ड, खूप मोठा आवाज असतो ना एखाद्या माणसाचा, त्याला. फ्युरियस. फ्युरियस म्हणजे क्रोधित, रागीट आहे ना, व्हायोलंट, फ्रँटिक, अँग्री अशा अर्थानं. कमोशन. कमोशन म्हणजे इट इज अ नाऊन, हे नाऊन आहे बघा. स्टर किंवा बसल, त्याला गोंधळ म्हणतो, दंगा म्हणतो. अपोजिट वर्ड काय त्याच्यासाठी, पीस म्हणजे शांतता आहे. हां. पॅक. पॅक म्हणजे इट इज अ नाऊन, ग्रुप ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा घोळका असतो ना, पॅक म्हणजे घोळका. आता खरं तर पॅकला 2-3 अर्थ आहेत, पण इथं पॅकचा अर्थ घोळका असा होतो. कन्सर्न्ड, अटॅक्ड किंवा हल्ला करणे त्याच्यासाठी. ओके. देन हॅपलेस. हॅपलेस म्हणजे अनलकी, हेल्पलेस, असहाय्य, दुर्दैवी. आपण म्हणतो ना हेल्पलेस, काय त्याला इलाजच नाही ते असा. देन ॲग्रेसिव्ह. ॲग्रेसिव्ह म्हणजे अँग्री, त्याला आपण आक्रमक काय करतो म्हणतो. कॅकोफोनी म्हणजे स्क्रीम, लाऊड नॉईस, गोंगाट करणे अशा अर्थानं. नेक्स्ट आहे ॲप्रोच. काय आहे ॲप्रोच. ॲप्रोच म्हणजे कम टुगेदर, एकत्र येणे. नेक्स्ट आहे क्युरिओसिटी. क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा. गॉट द बेटर ऑफ म्हणजे डिफीट करणे किंवा हरवणे, आपण एखाद्याला म्हणून पराभूत करणे अशा अर्थानं. ग्लान्स. ग्लान्स म्हणजे लुक, वॉच, पाहणे. त्याच्यानंतर रूफ. रूफ म्हणजे छत असतं ना घराचं, त्याला सिलिंग म्हणतो आपण किंवा डेकसुद्धा म्हटलं जातं. हॉरिबल. इट इज ॲडजेक्टिव्ह. हॉरिबल म्हणजे डेंजरस, भयानक, ऑफुल आणि हॉरिड. मर्सिलेसली हे बघा LY सफिक्स लागलेला आहे इथं, त्याच्यामुळे इट इज ॲन ॲडवर्ब. तो ॲडवर्ब आहे, त्याला हार्टलेसली म्हणतो, निर्दयतेने, म्हणजे आपण म्हणतो ना हृदय नाही त्याला अशा अर्थानं. आणि शेवटचं आहे बाईट. बाईट म्हणजे चावणे, त्यालाच नॉच असं पण म्हणतात, कट किंवा ग्नॉ किंवा मम्प असंही काय केलं जातं, म्हटलं जातं. तर हे शब्द आहेत. मी माझ्या व्हिडिओमध्ये हा जो आत्ता तुम्हाला दाखवले ते स्पेलिंग काय करणार आहेत तिथं ते टाकणार आहे, तर तुम्ही ते व्यवस्थितपणे काय करा बघा. आत्ता ह्या जो पाठ आहे हा पाठ आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये काय करणार बघणार. लेट्स सी अगेन आफ्टर सम टाईम with detailed explanation of encounter of a special kind. Till then, goodbye and have a nice time. Thank you.